विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, फिजिक्सचा पेपर अतिशय सोपा गेला आहे. केमिस्ट्रीचा पेपर सोपा जाणार आहे. मॅथ्सचा पेपर सोपा जाणार आहे. मी तुम्हाला सांगू का? गेल्या 10 दिवसात ना 10,000 सबस्क्रायबर वाढलेत जवळ-जवळ एक्झाम सुरू झाल्यापासून बरं का. हे गेल्या आठवड्यात म्हणूया आपण. मग काय व्हायला लागलंय प्रॉब्लेम माहिती आहे का? की माझ्या इथं ऑफलाईन ॲडमिशनसाठी खूप चौकशी व्हायला लागले. खूप कॉल पण येतायत किंवा लोकं येऊन भेटतायत. आता दूरवरून लोकं येतायत, भेटतायत, वेळ द्यावा लागतोय. खूप म्हणजे ते हेक्टिक शेड्यूल बनतंय. फक्त मला सांगायचंय काय, की ऑलरेडी माझ्याकडे 12वी ची बॅच आहे. त्याच्यामुळे मला ऑफलाईन ॲडमिशन्स देता येत नाहीयेत. मोठा प्रॉब्लेम आहे. मी प्रत्येकाला ॲडमिशन नाही देऊ शकत. मी तुमच्या लक्षात आलं का? होतं काय बघा, की मी YouTubeवर थांबणार नाहीये. मी YouTubeवर तुम्हाला कंटेंट देत राहणार आहे. मला ना आता लाईव्हमध्ये अडचणी आल्या. ओके, आले मी मान्य करतो. पण मला दुपारचं एक सेशन असं ठेवायचं आहे, दुपारचं डेली. मंगळवार सोडून, कारण मंगळवारी आमच्या इथे लाईट नसते. तर मंगळवारचं एक शेड्यूल सोडून किंवा मंगळवार मी रेकॉर्डेड लेक्चर देतो एक दिवस आदल्या रात्री तयार करून. मग मेन पॉइंट काय? एक तर रेकॉर्डेड लेक्चर किंवा लाईव्ह लेक्चर दररोज दुपारी मला द्यायचंच आहे तुम्हाला. सीईटी होईपर्यंत नाही, मी कायमस्वरूपी देत राहणार आहे. फक्त आता होतंय काय, की प्रत्येकाला माझ्याजवळ इथं यायचंय. आता होतं काय बघा, माझ्याजवळ जरी आली मुलं, तरी मी त्यांना सेल्फ स्टडीज करायला लावतो, कारण सेल्फ स्टडीज खूप इम्पोर्टंट आहे. फक्त होतंय काय, की आता एक प्रॉपर मला सीईटीचं प्लॅन तयार करायचा आहे. मी तुम्हाला सांगू का, आता आपला ऑलरेडी एक क्रॅश कोर्स आहे. ओके. मला त्याची पण फी कमी करायची आहे. तुम्ही तो पण घ्यायची गडबड करू नका. पण यावर्षी मी क्रॅश कोर्स जो लॉन्च करतोय, तो कसा करतोय बघा, की फिजिक्ससाठी मी सेपरेट कोर्स लॉन्च करतोय. ओके. केमिस्ट्रीसाठी मी सेपरेट कोर्स लॉन्च करतोय. ओके. ज्यांना फिजिक्स, केमिस्ट्री एकत्र हवा आहे, त्यांच्यासाठी पण तो मी कंटेंट प्रोव्हाईड करणार आहे. ठीक आहे. फक्त मॅथ्ससाठी मी रेग्युलर लेक्चर अपलोड करतोय. पण आपला ऑलरेडी एक कोर्स आहेच पी-सी-एमचा. तो तो काही रिलॉन्च होणार नाहीये. तो आहे तोच कंटिन्यू राहणार आहे. पण या सगळ्या कोर्ससाठी मी टेस्ट सीरीज देणार आहे. म्हणजे माझं टार्गेट काय आहे बघा, तुम्हाला पटतंय का बघा लक्षात घ्या, की कोर्सवर व्हिडिओ सगळे ऑलरेडी अपलोडेड असणार आहेत. ओके. कारण आता पहिल्यासारखे 2-2, 3-3 महिने वेळ नाहीये. तर माझं काय असणार आहे, की कोर्सच्या पहिल्याच दिवशी मला फुल लेंथ टेस्ट घ्यायचे आहेत. हां, याला बरीचशी मुलं घाबरणार आहेत मला माहिती आहे. अरे, आमचा अभ्यास नाही, काय नाही. अरे, बोर्डच्या वेळेस अभ्यास केलाय तुम्ही. आपल्याला तेच तर बघायचंय, की आठवतंय किती ते. मग पहिला पेपर जर मी फिजिक्सचा घेतला, ऑब्व्हियसली 50 मार्काचा असणार आहे. मग पहिल्या आठवड्यात आम्ही पर अल्टरनेट डेला आता फिजिक्सचा घेतला, नेक्स्ट डे तुम्हाला सोल्युशन मिळेल. नंतर केमिस्ट्री सोल्युशन, मॅथ्स सोल्युशन असं मिळेल तुम्हाला. ओके. पण त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर एकत्र ठेवणार आहे मी. मग खरी मजा येणार आहे टाईम मॅनेजमेंटची. हां, तिथं खरं कळणार आहे आपल्याला, की आपला अटेम्प्ट होतोय का? आणि सीईटी लेव्हलचे पेपर असणार आहेत. आम्ही टार्गेट पब्लिकेशनचं ॲप आहे. ओके, तेच 100% आम्ही यूज करणारच आहोत लक्षात घ्या. आमच्या ॲप क्लास प्लसच्या ॲपमध्ये पण टेस्ट देता येतात. पण टार्गेट दिलं ना मुलांना, की क्विल ॲप जे आहे ते अनलिमिटेड टेस्ट आहेत. फीचर्स त्यातले खूप छान आहेत आणि क्वेशन सीईटी लेव्हलचे आहेत लक्षात घ्या. ओके, मग मेन पॉइंट काय? की क्रॅश कोर्स बद्दल पण डिटेल तुम्हाला मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर आम्ही प्रोव्हाईड करू. सध्या एक्झामवर फोकस करा. आणि प्लीज बरं का प्लीज राग मानून घेऊ नका. मी प्रत्येकाला ऑफलाईन ॲडमिशन नाही देऊ शकत. बरं असं आहे बरं का, की माझ्याकडं खूप असं खूप म्हणजे काय म्हणूया फॅकल्टीज आहेत वगैरे असं काही नाहीये. मी, माझा मुलगा आणि माझे लिमिटेड 3-4 फॅकल्टीज एवढे शिक्षक आहेत माझ्याकडं आणि माझ्याकडे फक्त 3च हॉल आहेत. ओके. आणि समजते मला तुम्हाला काय सांगायचंय ते. मला एक्सपान्शन वगैरे करायचं नाहीये, कारण ऑफलाईनसाठी जी मुलं येतायत त्यांची फी खूप असते. त्यामुळे अतिशय कमी फीमध्ये आणि घरी बसून तुम्ही क्रॅश कोर्स पर्चेस करून तुम्ही अभ्यास करू शकताय. अरे फिजिक्सचे 50 प्रश्न म्हणजे 50 कन्सेप्ट झाल्या लक्षात घ्या. मग लगेच तुम्ही त्या टॉपिक मधल्या कन्सेप्ट बघायच्या. तुम्ही तसा अभ्यास करू शकताय. आपल्याला हार्ड वर्क करायचंय आणि आपण 24 तासापैकी 18-18 तास अभ्यास करणार आहोत. ओके. मग मला सांगायचं काय कळालं का, की मॅथ्सचा पेपर होऊ दे तोपर्यंत थांबा. मी कोर्स लॉन्च करेन. त्याच्यानंतर ऑफलाईन ॲडमिशन्स थोडासा देता येत नाही त्याबद्दल माफ करा. एक्झाम झाल्यानंतर भेटायला या. अगोदर नको. कुठली सीईटीची एक्झाम झाल्यानंतर भेटायला या. तुम्हाला पुष्कळ वेळ ठेवतो. अगदी मी तुम्हाला सांगतो, मी अनुभव घेतलाय. सकाळी मी उठतो ना, बाहेर लोकं उभी असतात, भेटायला आलेले असतात. असे अनुभव घेतलेत मी आणि अजून घेतोय. तुमच्या चेहऱ्यावर आता मला भेटायला लांबून-लांबून पण स्टुडंट येतात. खूप स्टुडंट येतात आणि ते इतके खुश असतात ना. पण काय होतं, की ते स्टुडंट पण थोडेसे जरा हे असतात बरं का. त्यांना वाटतं, की अरे सर आपल्यासाठी एवढा वेळ देतायत. सरांच्या बिझी शेड्यूलमधून सर वेळ काढतायत. अरे पण मला सांगा, पाहुणे घरी आले, तुम्ही आलाय घरी भेटायला मला, मग वेळ का नाही द्यायचा? द्यावा लागेल ना. पण आता का येऊ नका असं म्हणतोय कळालं का तुम्हाला? बोर्डची एक्झाम होऊ दे, सीईटीची एक्झाम होऊ दे, नंतर मी तुम्हाला नक्की वेळ देईन. ओके. मग आता कोर्स लॉन्च करणार आहे. त्याची फी ऑलरेडी जो ऑलरेडी लॉन्च्ड कोर्स आहे त्याची फी थोडीशी मी कमी करणार आहे ह्या 1 महिन्यासाठी.
ओके. त्यामुळे घाई न करता थोडेसे 2 दिवस वाट बघा. ऑल द बेस्ट.